कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्रातल्या अनाथ आणि गरजू मुलांना दरमहा 2500 रुपये मिळणार आहेत, तर मेलोनीच्या इटलीमध्ये भारतीय कामगारांचं शोषण का होतंय? सरकारनं ॲप आधारित टॅक्सी कंपन्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, तर आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल कर्मचाऱ्याला कामावरनं काढून टाकता येतं का? सरकारनं कर्करोगावरील अत्यावश्यक औषधांच्या किमती आता वाढवल्या आहेत, तर भारतीय संघाचा आयर्लंड दौरा रद्द होणार का? सलमान खानच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं कठोर भूमिका घेतलीये। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 13 जून वार शनिवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी अनाथ आणि गरजू मुलांसाठी। महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभाग गरजू, अनाथ आणि निराधार बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबवतंय। या बालकांना संरक्षण, निवारा आणि एक चांगलं भविष्य प्रदान करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेचा मुख्य उद्देश संरक्षण आणि निवाऱ्याची गरज असलेल्या 0 ते 18 वर्ष वयोगटातील अनाथ, निराधार, बेघर आणि निवाराहीन मुलांना संस्थानात्मक देखभालीऐवजी पर्यायी कौटुंबिक देखभाल प्रदान करणं असं आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत वंचित मुलांचं उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार दरमहा एकूण 2500 रुपयांचं अनुदान देतं। या आर्थिक मदतीमध्ये प्रत्येक लाभार्थी मुलासाठी दरमहा 2250 आणि संगोपन संस्थेसाठी दरमहा 250 रुपये यांचा समावेश आहे। हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केलं जातं, त्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित होते। पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात मिलान शहराची। इटलीच्या मिलान शहरात $350 दशलक्ष नवीन अमेरिकी वाणिज्य दूतावासाच्या बांधकामावर काम करणाऱ्या परदेशी कामगारांनी वेतनात मोठी कपात आणि शोषण होत असल्याचा आरोप केलाय। हे कामगार जे प्रामुख्यानं भारतीय आणि केनियन नागरिक आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना चांगल्या वेतनाचं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु त्यांना ताशी $2 पेक्षाही कमी वेतन दिलं गेलं। या प्रकरणात इटालियन तपास यंत्रणा अमेरिकन बांधकाम कंपनी कॅडेल कन्स्ट्रक्शन्सची चौकशी करतायत। या कंपनीनं अनेक अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतावास बांधले आहेत। तपासादरम्यान कामगार शोषणाच्या आरोपाखाली 2 इटालियन व्यवस्थापकांना अटकही करण्यात आलेली आहे। कंपनीचा एक अधिकारी देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसराही पळून जाण्याची तयारी करत होता। सुमारे 6 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या चौकशीत अंदाजे 70 कामगार सामील आहेत आणि त्यापैकी बहुतेक भारतीय आहेत। पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात ॲप आधारित टॅक्सी सेवेची। राज्य सरकारनं ॲप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे। मनमानी भाडं आकारणं, अतिरिक्त टिपची मागणी करणं आणि ट्रिप रद्द करण्याबाबतच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सरकारनं कंपन्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रवाशांच्या शोषणाचा मुद्दा सरकारकडे मांडल्यावर हे प्रकरण उघडकीला आलं। शिंदे यांनी सांगितलं की राज्यभरातील विविध शहरांमध्ये, विशेषतः मुंबई महानगर प्रदेशात ॲप आधारित टॅक्सी सेवा वापरणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। प्रवाशांच्या तक्रारी आहेत की चालक ठरलेल्या भाड्यापेक्षा जास्त रक्कम मागतात, अतिरिक्त पैशांसाठी दबाव टाकतात आणि काही वेळा बुकिंग स्वीकारल्यानंतर शेवटच्या क्षणी प्रवास रद्द करतात। त्यामुळे प्रवाशांना आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास होतो। या तक्रारींची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारनं परिवहन विभागाला परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक नियामक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। पॉडकास्टची चौथी बातमी
सर्वोच्च न्यायालयाची. देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत एक अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलंय. सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलंय की केवळ बेशिस्त आदेशांचं उल्लंघन किंवा आदेशांचं पालन न केल्यामुळे कोणत्याही माजी कर्मचाऱ्याला नोकरीवरनं काढून टाकता येणार नाही. भ्रष्टाचार, अनैतिक वर्तन किंवा कंपनीचे हेतुपुरस्सर नुकसान करणे यांसारख्या गंभीर प्रकरणांमध्येच नोकरीवरनं बडतर्फ करण्यासारखी कठोर शिक्षा दिली पाहिजे. महाराष्ट्राशी संबंधित एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती NK सिंग यांच्या खंडपीठानं हे मत व्यक्त केलं. पॉडकास्टची 5वी बातमी केंद्र सरकारची. देशात कर्करोगाच्या काही महत्त्वाच्या औषधांच्या तुटवड्याला प्रतिसाद म्हणून केंद्र सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय. सरकारच्या औषध किंमत नियामक, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणानं सिस्प्लॅटिन आणि कार्बोप्लॅटिन या 2 प्रमुख प्लॅटिनम आधारित कर्करोग औषधांच्या कमाल किमतीत 50% वाढ केली आहे. या निर्णयाचा उद्देश बाजारात त्यांची उपलब्धता सुनिश्चित करणं आणि रोग्यांना होणारा त्रास कमी करणं असा आहे. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. भारतीय क्रिकेट संघ येत्या काही दिवसात आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथे ते 2 T20 सामने खेळतील. या दौऱ्याबद्दल प्रचंड उत्साह आहे, जो आयर्लंड विरुद्धच्या मागील मालिकांमध्ये सहसा दिसून येत नव्हता. याचं कारण म्हणजे 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी, ज्याची भारतीय संघात पहिल्यांदाच निवड झालेली आहे. तो या मालिकेत पदार्पण करू शकतो. त्याच्या पदार्पणापूर्वीच आयर्लंडमधील बेलफास्ट इथे झालेल्या हिंसक अशांततेमुळे ही मालिका आता धोक्यात आलेली आहे, ज्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ चिंतेत आहे. भारत आयर्लंड ही मालिका उत्तर आयर्लंडची राजधानी बेलफास्टमध्ये खेळली जाणार आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून तिथे हिंसक निदर्शनं सुरू आहेत आणि यामागे हत्येच्या प्रयत्नाची एक घटना कारणीभूत आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात सुपरस्टार सलमान खानची. ब्लॅक बक बॅटल फॉर लेगसी हा चित्रपट त्याच्या घोषणेपासूनच वादात सापडलेला आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननं या चित्रपटाला आपला आक्षेप व्यक्त केला. त्याच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर शुक्रवार 12 जून 2026 रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झालेली आहे. सुनावणीनंतर दिल्ली उच्च न्यायालयानं कठोर भूमिका घेतली आणि चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते यांना त्यांची उत्तरं मागण्यासाठी नोटीस बजावली आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.